नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेतील 2013 ते 2020 या वर्षामध्ये ज्या काही ज्या काही प्रश्न आलेले आहेत त्यांचं आपण विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे आणि चालू घडामोडी या अंतर्गत 2020मध्ये ज्या काही या चालू घडामोडी विषयात आलेले प्रश्न होते ते आपण आज डिस्कस करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ शेवटचा असणार आहे. याचा अगोदर आपण 2013 ते 2019 असे या वर्षातील क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2020मध्ये चालू घडामोडी अंतर्गत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आले होते, त्यांचा एकंदरीत पॅटर्न कसा होता, कोणत्या घटकांवर प्रश्न आले होते आपण बघणार आहोत. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न होता 86 नंबरचा सेट ए मधला प्रश्न होता भारताच्या गगनयान मोहिमेसंदर्भात. एकंदरीतच हा प्रश्न अंतरिक्ष या घडामोडी संदर्भात आलेला आपल्याला दिसून येतो आणि आपल्याला शोधायचे होते अयोग्य विधान. इथे शोधायचं होतं कोणते अयोग्य. तर अविधान काय सांगतो, तर गगनयानसाठी भारतीय हवाई सेनेच्या 4 वैमानिकांची निवड अंतराळ प्रशिक्षणासाठी करण्यात आली. ओके. ब विधान काय सांगतो, तर त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गॉगरिन कॉस्मोनेट सेंटर येथे होणार आहे. कुठं, तर युरी गॉगरिन कॉस्मोनेट सेंटर रशिया येथे होणार आहे. ओके, ब विधान ठीक आहे. क विधान किंवा सी विधान काय सांगतो, तर या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014मध्ये केली. ठीक आहे. ड विधान काय सांगतो, तर याचे नियोजन 2022साठी 5 सदस्यांचे चमू 1 महिन्यांचे अंतराळातील वास्तव्य यासाठी करण्यात आले आहे. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे गगनयान मोहीम आहे त्याच्या संदर्भात 4 वैमानिकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली, हे तर योग्य आहे. त्यांचे प्रशिक्षण कुठं, रशिया येथे होऊन राहिले, हेही योग्य आहे. मात्र या मोहिमेची घोषणा 2014मध्ये करण्यात आली का, तर नाही, म्हणून हे विधान चुकीचे आहे. आणि याचे नियोजन 2022साठी हे ठीक आहे. मात्र 5 सदस्यांचे आहे का, नाही, तर ते किती सदस्यांचे, 3 सदस्यांचे. त्याच्यामुळे हे विधान देखील चुकीचे आहे. आपल्याला चुकीचे शोधायचे होते. सी आणि डी हे विधान चुकीचे असल्यामुळे पर्याय क्रमांक सी आणि डी हे आपला योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. आता 88 नंबरचा जो प्रश्न आहे तो टाइम्स पर्सन ऑफ द इयर, म्हणजे अमेरिकेत स्थित जी टाईम मॅगझिन आहे त्या मॅगझिन दरवर्षी टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून एखाद्या व्यक्तीला जाहीर करते किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाने टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून त्या व्यक्तीला घोषित करते. तर या स्वरूपात हा आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. आणि 2019मध्ये ग्रेटा थनबर्ग हिला, जी पर्यावरण कार्यकर्ता आहे, हिला टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून 2019 साली डिक्लेअर केलेलं होता. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर पर्याय क्रमांक 1 ग्रेटा थनबर्ग याचा ॲन्सर असणार आहे. आता तुम्हाला माहीत असेल की टाईम पर्सन ऑफ द इयर दरवर्षी घोषित करतं. तर 2020मध्ये कुणाला टाईम पर्सन ऑफ द इयर मिळाला आहे किंवा घोषित झालेला आहे, तर ते आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉय बिडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कोण, कमला हॅरिस हे यांना 2020साठीच्या टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड झाली. आणि 2021साठी एलॉन मस्क, ठीक आहे, एलॉन मस्क यांची निवड किंवा यांना टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं. तर हे तुमच्या लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूयात. आता खालील विधाने लक्षात घ्या. 89 नंबरचा प्रश्न काय सांगतो, तर वरीलपैकी कोणते विधान अयोग्य म्हणजे चुकीच्या शोधायचे आहे. अविधान काय सांगतो, तर डिसेंबर 2017मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते चबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. ओके. ब विधान काय सांगतो, तर मोक्याच्या चबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याचा ही भारताची पहिलीच वेळ होती. म्हणजेच काय, तर जे काही इराणमधील जे चबहार बंदर आहे त्या बंदराशी व्यापार करण्याचा, म्हणजे
भारताच्या एकंदरीत सीमाबाहेरच्या बंदर म्हणजे स्वतःच्या व्यापारासाठी जे बंदर बनवण्याची ही पहिलीच वेळ होती. तर हे दोन्ही विधान योग्य आहे. ठीक आहे, हे दोन्ही विधान योग्य आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अयोग्य शोधायचे होते. दोन्ही विधान योग्य असल्यामुळे अयोग्य कोणतेही नाही, म्हणजे ए बी हे दोन्ही नाही. पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. आता हा भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे म्हणजे कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, त्या संस्थेविषयी दिलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट, ओके, स्किल डेव्हलपमेंट संबंधी हा दिलेला आहे. तर आपल्याला कोणते उद्दिष्ट होते ते पाहायचे आहे. उद्दिष्ट आपल्याला शोधायचे आहे. विधान काय सांगतो तर कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे. ओके. ब विधान काय सांगतो सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे. ओके. क विधान काय सांगतो तर विद्यमान कौशल्य विकासाच्या किंवा विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करणे किंवा मूल्यांकन करणे. ओके. आणि उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. आता हे चारही विधान दिलेले आहेत. तुमच्या लक्षात येईल की जे स्पेसिफिक या विकास संस्थेची उद्दिष्टे आहेत ते हे 3 म्हणजे अविधान, ब विधान आणि क विधान योग्य आहेत. कोणकोणते तर कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे, सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे आणि विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे हे 3 आहे. मात्र जे उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे हे स्पेसिफिक नाही, जरी असला अप्रत्यक्षपणे पण स्पेसिफिक नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता 15वा वित्त आयोगासंबंधी हा आलेला दिसून येतो. याचा अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 15वा वित्त आयोग जेव्हापासून स्थापन झाले तेव्हापासून त्यावर दरवर्षी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सुरुवातीला 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न होता. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 2019मध्ये बहुतेक त्याचे अध्यक्ष व सचिव यांच्या म्हणजे अल्टरनेटिव्ह त्यांच्या जागांची अदलाबदल रिकाम्या जागा जोड्या लावा स्वरूपात असं दिलेलं होतं. आणि 2020च्या प्रश्नामध्ये इथं दिलेलं आहे की मल्टी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला योग्य विधान किंवा योग्य पर्याय निवडायचा आहे. अविधान काय सांगतो तर एन के सिंग आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके, एन के सिंग आयोगाचे अध्यक्ष आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे जिथं नाही आहे तिथं पर्याय एलिमिनेट होऊन जाणार. आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 आपल्याकडे उरले. तर आता अरविंद मेहता आयोगाचे सदस्य आहेत. आता तुम्ही जर व्यवस्थित वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत का नाही, तर ते कोण आहेत तर ते आहेत सचिव आहेत. ठीक आहे, सचिव. त्याच्यामुळे ब हे विधान चुकीचे आहे आणि ब हे विधान चुकीचे असल्यामुळे हे तिन्ही पर्याय गेले. पर्याय क्रमांक ए आपला योग्य उत्तर असणार आहे किंवा योग्य पर्याय असणार आहे. आणि सी विधान काय सांगतो तेही बघू. डॉक्टर अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत, हे चुकीचे आहे. अल्टरनेटिव्ह इथे दिलेलं आहे. अरविंद मेहता हे आयोगाचे सचिव आणि डॉक्टर अनुप सिंग हे आयोगाचे सदस्य आहेत. ओके, अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय सापडतो. पुढचा प्रश्न बघूयात. आरे दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधाने शोधायचे आहे. आता तुमच्या लक्षात असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की 2019-20मध्ये जी 2018मध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठीचा जो प्रस्ताव मांडण्यात आला, कुठं तर गुजरात आणि महाराष्ट्रातून जी जाणारी बुलेट ट्रेन आहे त्यासंबंधी मुंबईतून जी आरे वसाहती आहे त्या आरे वसाहतीतून जाण्यासाठी जो त्याचा एकंदरीत मार्ग काढण्यासाठी किंवा बुलेट ट्रेनसाठी मार्ग शोधण्यासाठी ती आरे वसाहतीची जी जंगले आहेत किंवा जी वन संपत्ती आहे ते झाडं कापण्यात किंवा झाडांची कत्तल करण्यात आली होती. आणि तो मुद्दा प्रचंड असा चर्चेत होता किंवा प्रचंड वर्षभरामध्ये तो मुद्दा गाजत होता. त्याच्यामुळे त्यावर प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्या वर्षी तर 2020 या राज्यसेवा पूर्व परीक्षेत. प्रश्न वाचूयात आपण. योग्य विधान शोधायचे आपल्याला. आपण इथून विधाने काय सांगतो तर अविधान सांगतो की ही वसाहत 1946मध्ये तयार झाली. ॲक्च्युलीमध्ये ही वसाहत 1946मध्ये तयार झाली नव्हती. पर्याय क्रमांक ए चुकीचा आहे. हे जिथं इथे आहे तो आपला पर्याय एलिमिनेट होणार.
पुढच्या विधान वाचूया. आर्यवसाहतीचे उद्घाटन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केले. ओके. सी विधान काय सांगतो, आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली. ओके. पुढच्या विधान काय सांगतो, तर याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली. हे तीनही विधान योग्य असल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र 1946मध्ये तयार झाली का, नाही, तर हे चुकीचे आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक BCD हे आपल्याला लक्षात येत. आता 1947मध्ये 46मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र होण्यास होता त्याच्या अगोदर दुग्ध वसाहती किंवा अशा प्रकारची जी वसाहत आहे तिथे स्थापन झालेली नव्हती. हे तुमच्या लक्षात थोडं लॉजिक लावून सुद्धा तुम्ही हा प्रश्न किंवा अशा प्रकारचा प्रश्न टॅकल करू शकता. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. आता क्रीडा घडामोडी संबंधी हा प्रश्न आलेला दिसून येतो आणि विशेषतः क्रिकेट या घटकांशी किंवा या खेळासंबंधित हा प्रश्न आलेला आहे की भारतीय गोलंदाजांनी 2019मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली. तर खालीलपैकी कोणत्या गोलंदाजांनी हॅट्रिक प्राप्त केली होती, कशामध्ये, 2019च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये कोणकोणत्या गोलंदाजांनी हॅट्रिक प्राप्त केली होती. त्याच्यामध्ये कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे तीनही गोलंदाज यांनी हॅट्रिक प्राप्त केली होती. मात्र रवींद्र जडेजा नव्हते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक D असणार नाही. पर्याय क्रमांक A म्हणजे पर्याय क्रमांक D जिथं जिथं आहे तिथे एलिमिनेट होऊन जाणार आणि फक्त पर्याय क्रमांक 1 आपला उरला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अमेझॉन जंगलासंबंधी हा प्रश्न आलेला आहे. तुम्हाला माहिती जसं की जी अमेझॉन जंगल आहे कुठली, दक्षिण अमेरिकेतली, ब्राझील आणि तिकडे पेरू वगैरे देश आहे, ब्राझील, त्याच्यानंतर अर्जेंटिना वगैरेचे असं प्रचंड प्रमाणात तो जंगल पसरलेला आहे. जगातील फुफ्फुस असे त्या जंगलाला म्हणतात. तर त्याविषयी त्यावर 2019मध्ये वणव्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणे वाढलेला होता आणि तो मुद्दा चर्चेत गाजत होता. त्याच्यामुळे हा प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्न वाचूयात. योग्य विधान शोधायचे विधाने काय आहेत, तर हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहेत. ओके. B विधान काय सांगतो, तर या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. ठीक आहे. C विधान काय सांगतो, तर या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला आहे. आणि D विधान काय सांगतो, तर या जंगलात मकाऊ, टिकुनस आणि ब्लॅक स्किमर्स आहेत. हे काय आहे, तर हे वृक्षांचे प्रकार किंवा झाडांचे प्रकार आहेत. आता तुमच्या लक्षात येईल की जो इक्वेडोरचा 40% भाग आहे हा इक्वेडोरचा 40% भाग नसून तो कशाचा आहे, तर ब्राझीलचा आहे. ठीक आहे. ब्राझील या देशाचा 40%पेक्षा जास्त भाग या जंगलांनी व्यापलेला आहे. त्याच्यामुळे C विधान जिथं जिथं आहे ते पर्याय आपल्याला एलिमिनेट होणार. पर्याय क्रमांक इथे आहे 1मध्ये, 2मध्ये सुद्धा आहे. आपल्याकडे पर्याय उरले A आणि D. मात्र या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. त्याच्यामुळे हे विधान योग्य आहे. आणि B कुठं आहे, तर B इथं आहे. ABD म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता हा इराणच्या महिला संदर्भात 2019मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता. हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न आलेला दिसून येतो. आता तुम्ही जर मागच्या व्हिडिओ जर बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जर एखाद्या देशाने विशेष काही कायदा वगैरे पारित केला किंवा महिलांना अधिकार वगैरे पहिल्यांदाच एखाद्या गोष्टींसंदर्भात अधिकार वगैरे प्रदान केले किंवा पहिल्यांदाच म्हणजे काही घटना घडत असतील तर अशा घडामोडींवर आयोग प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. विधाने वाचूयात. एक नंबरचं विधान काय सांगतो, तर फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार. 2 नंबर मतदानाचे अधिकार. 3 नंबर कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार आणि 4 नंबर घटस्फोटाचा अधिकार. तर इराणमध्ये 2019मध्ये महिलांना फुटबॉल मॅच किंवा फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. याच्या अगोदर त्यांना मॅच पाहण्यासाठी किंवा फुटबॉलची जी मॅच आहे ते पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार नव्हता. तर त्या म्हणजे 2019मध्ये ते अधिकार त्यांना प्राप्त झाला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपला बरोबर उत्तर असणार आहे.
आता 97वा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार म्हणजे 2019मध्ये जे काही राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आहेत त्याविषयी आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतो आणि विशेषतः जे मराठी चित्रपट आहे त्या चित्रपटावर आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतो. चित्रपट कोणता होता तर नाड या चित्रपटासंबंधी हा प्रश्न आलेला दिसून येतो. प्रश्न कसा आहे तर राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019मध्ये 19साठी बालक अभिनयकर्ता श्रीनिवास पोकळे याला नाड या मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आले. खालीलपैकी सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले होते म्हणजे नाड या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण होते हे या प्रश्न म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय सुधाकर रेड्डी एकंती हे या चित्रपटाचे दिग्दर्शन होते. तर तुमच्या मागच्या प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलेला असेल किंवा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रीय फिल्म पुरस्कार असेल किंवा आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार असेल अशा पुरस्कारांवर प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. आता 98 नंबरचा प्रश्न अयोग्य विधान शोधायचे आपल्याला आणि हा साहित्य अकादमी या पुरस्कारासंबंधी आपल्याला दिसून येतो. कशासंबंधी तर साहित्य अकादमी. तर साहित्य अकादमी पुरस्कारावर किंवा ज्ञानपीठ पुरस्कारावर दरवर्षी किंवा 1 वर्षानंतर किंवा अल्टरनेटिव्ह असा प्रश्न आपल्याला आलेला दिसून येतो. मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला कळेल की एखाद्या वर्षी जर साहित्य अकादमी पुरस्कार विचारलेला नाही तर ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला आहे किंवा ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला नाही तर साहित्य अकादमी किंवा दोन्ही पुरस्कार एका वेळेससुद्धा विचारलेला दिसून येतो. म्हणजे सतत या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्न वाचूयात, आपल्याला अयोग्य शोधायचे आहे. आता 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019मध्ये देण्यात आले. 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019साठी देण्यात आले. आता तुमच्या लक्षात किंवा तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो 23 भाषांमध्ये देण्यात येतो का तर नाही, तर किती 24 भाषांमध्ये देण्यात येतो. 22 ही राजभाषा जी आपल्या संविधानामध्ये नमूद आहेत आणि 1 राजस्थानी प्लस इंग्लिश या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येतो. त्याच्यामुळे जिथं म्हणजे हा अयोग्य आहे त्याच्यामुळे अयोग्यच शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये अयोग्य नाही म्हणजे नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एलिमिनेट झाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न वाचूया. हे पुरस्कार चरित्रलेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाही. हा देखील प्रश्न अयोग्य, हा देखील विधान अयोग्य आहे. कारण चरित्रलेखनास दिले जातात हे बरोबर आहे पण आत्मचरित्रास देखील दिले जातात, त्याच्यामुळे हे सुद्धा अयोग्य आहे. हे दोन अयोग्य म्हणजे अविधान ब विधान हे दोन्ही अयोग्य आहेत. सी विधान किंवा क विधान काय सांगतो तर मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा लेखनासाठी 2019मध्ये पुरस्कार मिळाला. आता या अशा स्वरूपाचं जेव्हा विधान टाकण्यात येतं तेव्हा आपला गफलत होण्याची शक्यता असते. कसं तर 2019मध्ये मराठी लेखिका अनुराधा पाटीलना हा पुरस्कार मिळाला हे बरोबर आहे. मात्र कशासाठी तर त्यांचे जे कविता संग्रह आहेत कदाचित अजूनही साठी हा प्रश्न कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता आणि इथे लघुकथा लेखनासाठी दिले आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क देखील किंवा सी देखील अयोग्य आहे. आणि ड विधान काय सांगतो तर इंग्रजीमध्ये श्री शशी थरूर यांना पुरस्कार 2019चा प्राप्त झाला, तर हे बरोबर आहे. इंग्रजीमध्ये त्यांच्या द डार्कनेस ऑफ इरा या पुस्तकासाठी प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे ड विधान जिथं नसणार नाही ते आपल्याला म्हणजे ड विधान योग्य आहे आणि आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. पर्याय क्रमांक अ ब आणि क ज्या विधानामध्ये असणार सी ते आपला योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकासंबंधी आपल्याला प्रश्न विचारले म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो एअर क्वालिटी इंडेक्स भारतातील, तर त्यासंबंधी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला योग्य विधान शोधायचे आहे. तर हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो हे योग्य आहे. कारण दररोज हवेची आपल्याला बातम्यांमध्ये समजतो की
एखाद्या म्हणजे दिल्लीच्या ठिकाणची दिल्ली या राजधानीच्या क्षेत्राच्या हवेची गुणवत्ता काय, किंवा आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर अशा ठिकाणच्या हवेची गुणवत्ता काय, हे आपल्याला त्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार समजून येतो दररोज, म्हणजे दररोज नोंदविला जातो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक किंवा विधान एक बरोबर आहे. ब विधान काय सांगतो, तर जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढा हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक. तुम्ही जर व्यवस्थित जर ते निर्देशांक किंवा तो एअर क्वालिटी इंडेक्स जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जेवढा जास्त हा निर्देशांक तेवढा जास्त प्रदूषणाची पातळी अधिक असते. ठीक आहे. पुढचा विधान आहे की भारतात 500 गुणांचा किंवा बिंदूंचे प्रमाण वापरतात. हे देखील विधान योग्य आहे. हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते. जे मॉनिटर असतात ते मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते. हे देखील विधान योग्य आहे. त्याच्यामुळे सर्व विधाने योग्य आहेत. ए बी सी डी हे चारही विधाने योग्य असल्याचे आपल्याला दिसून येतं. पुढच्या आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या संबंधित यातील जे सीमावाद प्रकरण आहे त्यासंबंधी आपल्याला अयोग्य विधान शोधायचे आहे. कोणते विधान अयोग्य आहे. ठीक आहे. आता जे बेळगाववर म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक या जे सीमावाद प्रकरण आहे ते 2019मध्ये चर्चेत होता. कारण त्या कर्नाटकमधील काही लोकांनी महाराष्ट्रातील जे आराध्य देवत आहे त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती, किंवा जे सीमावाद जो प्रकरण आहे ते त्यांना त्या घटकाला किंवा सीमाविवाद हा चर्चेत असा राहिलेला असा मुद्दा होता. तर ह्यासंबंधी आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतो. आपल्याला अयोग्य विधान शोधायचे आहे. बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे. हे विधान योग्य आहे. कारण बेळगावमध्ये भाषिक तत्वावर महाराष्ट्रीयन लोक आपल्याला जास्त असल्याचे आढळून येते. त्याच्यामुळे तिथं महाराष्ट्राने भाषेच्या आधारावर दावा केला. हे विधान काय आहे तर योग्य आहे. आणि आपल्याला अयोग्य शोधायचे आहे. जिथं ए विधान असेल किंवा ज्या पर्यायामध्ये ए असेल ते पर्याय एलिमिनेट होऊन जाणार. पर्याय क्रमांक 1 आणि 4 एलिमिनेट झाले कारण इथं ए असल्यामुळे. आता आपल्याकडे ब, बी आणि सी हे तिन्ही बी म्हणजेच काय 2 आणि 3 हे पर्याय उरले आहेत. पुढील विधाने वाचूयात. बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होते. हे योग्य आहे का तर नाही, हे अयोग्य आहे. हैदराबाद संस्थानाचा भाग नव्हते, तर ते महाराष्ट्रात म्हणजे मध्य प्रांत किंवा बेरार प्रांत म्हणून या भागाचा समावेश होता. त्याच्यामुळे ब विधान अयोग्य आहे. ठीक आहे. बी विधान योग्य आहे. आणि सध्या बेळगाव हे कर्नाटकमधील एक जिल्हा आहे आणि हे योग्य विधान आहे, कारण कर्नाटकातील एक जिल्हा म्हणून बेळगाव सध्या आहे. पर्याय क्रमांक विधान सी हे बरोबर आहे. डी विधान काय सांगतो तर गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न विवाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हे विधान चुकीचे आहे, कारण ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये नसून ते कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे बी आणि डी हे विधान अयोग्य असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपला योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण जवळपास 13 ते 14 प्रश्न 2020मध्ये आलेले होते ते आपण डिस्कस केलेले आहे. आणि एकंदरीतच आतापर्यंत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2020 या अंतर्गत चालू घडामोडीमध्ये ज्या काही प्रश्न आलेले होते ते आपण डिस्कस केलेले आहे. ते तुम्ही एकदा बघा. तुम्हाला लक्षात येईल की चालू घडामोडीमध्ये किंवा विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणत्या गोष्टींवर अधिक भर द्यायचा. आता मी तुम्हाला काही की पॉईंट सांगतो, त्यावर तुम्ही अधिक भर द्या. एक, ज्या काही पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांवर तुम्ही विशेष भर द्या. समजा ज्ञानपीठ पुरस्कार असेल, त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार असेल, साहित्य अकादमी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जे ऑस्कर वगैरे पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नोबेल पुरस्कार. ठीक आहे. नोबेल पुरस्कार. अजून जे काय म्हणतात बॅलन डी पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. बुकर पुरस्कार ह्या जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते व्यवस्थित करा. नोबेल पारितोषिक वगैरे व्यवस्थित करा. त्याच्यानंतर चित्रपट महोत्सव, त्याच्यानंतर ज्या काही साहित्य संमेलन आहे, महाराष्ट्राचे साहित्य संमेलन आहे ते तुम्ही व्यवस्थित करा.
आणि अजून चर्चेत असणाऱ्या जे व्यक्ती आहेत म्हणजे राजकारणाशी संबंधित असतील किंवा चित्रपट जगतातील संबंधित असेल या व्यक्तींची जर निधन झालेले आहे तर निधन वार्ता देखील तुम्ही व्यवस्थित करावा. निधन वार्ता संबंधित ज्या काही व्यक्तिविशेष ते तुम्ही व्यवस्थित करा. तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि पहिल्यांदाच किंवा जगामध्ये पहिल्यांदाच एखादा घडामोडी घडत असतील तर अशा गोष्टींवर तुम्ही भर द्या. तुमच्या लक्षात येईल की ह्या गोष्टींवर किंवा ह्या घटकांवर आयोग सातत्याने प्रश्न विचारण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2020 या प्रश्नांच्या ज्या चालू घडामोडी अंतर्गत विचारलेलं होतं ते आपण डिस्कस केलेलं आहे. याच्यानंतर आपण कंबाईन ग्रुप बीमध्ये ज्या काही चालू घडामोडी अंतर्गत किंवा इतर विषयांच्या देखील आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. MPSC स्पर्धा विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या नवनवीन माहितीसाठी आमच्याशी लिंक राहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या अशा उपक्रमांचा नक्कीच आउटपुट चांगलं मिळणार आहे. तर आज इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू वन्स अगेन.